आज काय भाजी बनवायची प्रश्न आहे ना. चला तर मग मंडळी, ह्या 3 डाळींपासूनच आपण अशी छान भाजी बनवणार आहोत इथे. नमस्कार मंडळी, RK's 5 स्टार किचनमध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत. चला आता मी एक भाजीचा नवीन प्रकार तुम्हाला इथे शेअर करणार आहे. त्यासाठी मी 1 वाटी हरभऱ्याची डाळ, एक अर्धी वाटी मुगाची डाळ आणि एक चतकोर हिश्श्यानी उडदाची डाळ येते, मटकीची डाळ पण इथे मी थोडीशी घेतलेली आहे. आता या सर्व डाळी आपल्याला भिजू घालायच्या आणि छान अशा स्वच्छ आधी धुवून घ्यायच्यात. त्या 2 पाण्याने मी इथे धुवून घेतलेल्या आहे आणि नंतरच त्या आपल्याला भिजू घालायच्या आहेत. आता या डाळी भिजण्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, इथे एका डब्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ठेवायचे आणि त्यामध्ये हे सर्व डाळी टाकून एकत्र करून ठेवून द्यायचे आहेत आणि ते झाकून डब्बा आपल्याला 4-5 तासासाठी झाकून ठेवायचा आहे. किंवा जर तुम्हाला फारच आवश्यक असेल तर तुम्ही रात्री भिजू घालू शकता ह्या डाळी आणि रात्रभर ठेवून सकाळी देखील काढू शकता. आता या डाळी भिजल्याच्यानंतर काय होतं, त्याच्यावरती पांढरा फेस येतो. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा ती डाळ चांगल्या स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे आणि सर्व डाळी आता छान भिजलेल्या आहेत आणि छान मऊ पण झालेल्या आहेत. आता इथे मी 2 पाण्याने डाळी भिजून घेतलेल्या आहेत आणि नंतर आपल्याला त्याची मिक्सरमधून काढून अशी छानशी बारीकशी पेस्ट करायची आहे. आता आपल्याला त्याच्यामध्ये काही साहित्य टाकायचे आहे, पण ते देखील आपल्या घरात आहे असेच साहित्य टाकायचे आहे. काहीही आपल्याला विकत आणण्याची ते गरज पडणार आहे. त्यापूर्वी मंडळी, माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आता ओवा, जिरे ह्या सर्व गोष्टी आपल्याकडे घरामध्ये अवेलेबल असतातच. तर त्यासाठी मी इथे थोडासा ओवा आणि थोडेसे जिरे थोड्या हातावर चोळून घेतले आहे, जेणेकरून त्याचा स्वाद छान येतो. ओवा हातावर चोळल्याने काय होतं, छान चव येते त्याची आणि वास छान लागतो. आता तुम्ही यामध्ये कोथिंबीर ओली टाकू शकता, पण मी येथे वाळलेली कोथिंबीर टाकली आहे आणि थोडी कसुरी मेथी पण टाकली आहे. वाळलेल्या कोथिंबीरने काय होतं, भाजीला वास कोथिंबीरीचा छान लागतो. आता भाजीला कलर येण्यासाठी अर्धा चमचा हळद, चवीसाठी अर्धा चमचा तिखट आणि 1 ते 1.5 चमचा मीठ तुमच्या चवीनुसार येथे टाकून घ्यायचे आहे. आणि जर तुम्हाला तिखट नसेल टाकायचं तर हिरवी मिरची जमत असेल, आवडत असेल तर हिरवी मिरची देखील तुम्ही इथे टाकून घेऊ शकता. आता हे सर्व साहित्य आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि याची छान अशी मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. तत्पूर्वी यामध्ये लसणाच्या 2-4 पाकळ्या आणि अद्रक असेल तर अद्रक देखील टाकले तर छानच, उत्तमच. आता इथे पेस्ट पहा, आता आपली इथे करून झालेली आहे. कशी छान बारीक पेस्ट झालेली आहे, अगदी हाताला चिटकत देखील नाही आणि आपल्याला जशी हवी आहे तशीच झालेली आहे. आता आपल्याला याच्यापासून काही बनवायचं आहे आणि त्यापासून आपल्याला भाजी बनवायची आहे. तर अशा प्रकारची भाजी जर तुम्ही करून बघा आणि ज्यावेळेस आपल्याला भाज्या नसतात मार्केटमध्ये त्यावेळेस आपण ह्याची भाजी करू शकतो. किंवा जर रोज आपल्याला त्याच भाज्या खाऊन जर कंटाळा आला तर ही भाजी आपण जरूर करून पहा आणि मला कमेंट्समध्ये मात्र टाकायला विसरू नका. आता चला, आपल्याला यापासून छान असा वडा घालून घ्यायचा आहे. आपल्या उन्हाळ कामामध्ये सर्वात पहिल्यांदा आपण मुहूर्ताचा वडा घालतो. त्यासाठी इथे मी वडा घालताना सुरुवातीला गणपती काढलेला आहे, तयार केलेला आहे वड्यापासून. आता हे वड्याचं पीठ आपलं असं छान झालेलं आहे. त्यापासून असं मी अगदी सोप्या पद्धतीने गणपती तयार केलेला आहे आणि नंतर आपण आपल्या नेहमीच्या पद्धतीने हाताने वडे घालून घेतलेले आहेत. आणि तुम्हाला जर गणपती बनवण्याचा व्हिडिओ जर हवा असेल तर माझ्या व्हिडिओमध्ये पाहू शकता, मी त्याचा एक व्हिडिओ बनवून टाकलेलाच आहे. बघा आताच आपला गणपती कसा छान झालेला आहे. माझ्या सुरुवातीला गणपती पूजन हे आवश्यकच असते, म्हणून मी इथे प्रथम गणपती बनवलेला आहे आणि आपण आता गणपतीची पूजा देखील केलेली आहे. ह्याची मंडळी, माझ्या व्हिडिओला स्किप करू नका, जेणेकरून तुम्हाला यातील बारीक गोष्टी पण लक्षात घेता येतील. चला, आता याचे छान असे वडे बनवून घ्यायचे आहेत आणि हे वडे चवीला इतके सुंदर लागतात.
की याची भाजी एकदा केली की नेहमी खावीशीच वाटते. लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि मंडळी, माझ्या रेसिपीज करून पहा आणि मला कमेंट्समध्ये मात्र कळवायला विसरू नका. आता आपल्याला वडा जर हाताला चिटकत असेल तर इथे थोडासा पाण्याचा वापर करायचा आहे. पाणी जास्त लावायचं नाही, फक्त थोडासा हात पाण्यामध्ये बुडून आपल्याला वडा घालायचा आहे. तसा तर हा वडा चिटकणारच नाही, कारण डाळ आपली छान भिजलेली आहे आणि मिक्सरमधून देखील आपल्याला जशी हवी तशी आपण बारीक काढलेली आहे. तरी पण थोडासा पाण्याचा हात लावायचा. आता आपली ही झाली नेहमीची पद्धत, पण आता आपण इथे एक सोप्या पद्धतीने हात न भरवता वडा कसा बनवायचा हे इथे बघणार आहोत. तर आपल्याकडे पॉलिथिन कॅरी बॅग तर घरामध्ये प्रत्येकाकडे उपलब्ध असतेच. तर त्या कॅरी बॅगमध्ये आपल्याला इथे हे आपलं वड्याचं सारण जे आहे ते टाकून द्यायचं आहे. आणि आपल्याला याच्यासाठी कुठलाही कोन वगैरे बनवण्याची काही गरज नाही. एका कोपऱ्यामध्ये मी ज्या पद्धतीने टाकलं आहे तसं टाकून घ्यायचं आहे आणि त्याचं पुढचं टोक असं थोडंसं कात्रीने बारीकसं कापून घ्यायचं आहे आणि त्या पॉलिथिनमध्ये धरून आपल्याला छान असा वडा घालून घ्यायचा आहे. पाहता अगदी सोप्या पद्धतीने आहे. तुमचा हात देखील भरणार नाही आणि करायला देखील सोपा आहे आणि लवकर देखील होतो. हाताने करण्यापेक्षा पॉलिथिनमध्ये घालून जास्त लवकर बनतो आणि कुठल्याही प्रकारचा साचा आपल्याला विकत आणण्याची ते जरूरत नाही. म्हणजे बघितलं ना मंडळी, आपण जोही पदार्थ बनवतो त्यासाठी शक्यतो करून आपल्या घरामध्ये उपलब्ध असणाऱ्याच साहित्यातून आपण बनवतो. आणि हा वडा आपल्याला आता 3 ते 4 दिवस वाळवायचा आहे आणि खमंग असा वाळवल्याच्या नंतर याची छान खमंग अशी भाजी आपल्याला इथे करून घ्यायची आहे. आणि त्याची भाजी देखील कशी बनवायची याची देखील मी रेसिपी तुम्हाला पुढे टाकेन, पण माझा वडा वाळल्याच्या नंतर. नमस्कार.